आपल्याबरोबर ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके आहेत। गेल्या 2 दिवसांपूर्वी आपण जर पाहिलं तर विशेषतः खोक्या म्हणजे सतेज भोसलेचं प्रकरण जे आहे ते खूप चर्चेमध्ये होतं। मात्र काल वन विभागाकडून खोकेच्या घरावरती कारवाई करण्यात आली आणि अज्ञातांकडून रात्री त्याचं घर जे आहे ते पेटवण्यात आलं। महिलांनी दावा केलेला आहे की आम्हाला सुद्धा मारहाण जी आहे ती झालेली आहे। या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता? खरं तर या वन विभागाचा जो कोण वनपाल असेल त्याचं तात्काळ निलंबन व्हायला हवं होतं। कारण वनपाल नको तिथं एवढे ॲग्रेसिव्ह असतात, नको तिथं साधा मेंढ्या चारत असताना जरी सापडला तरी त्याला अक्षरशः बदलून काढणारे हे वनपाल असतात। या वनपालाचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे। 400 हरणांची शिकार होत असताना वनपाल नक्की काय करत होता? कोण आहे फॉरेस्ट ऑफिसर तिथला? त्या माणसाला तात्काळ निलंबित केलं गेलं पाहिजे। त्याचे आणि या खोक्या भोसलेचे काय संबंध आहेत का हे बघितलं गेलं पाहिजे। पण याच्याही पलीकडे माझी एक अशी भूमिका आहे की खोक्या भोसलेला ज्या पद्धतीनं कोण वापरून घेते नक्की आजपर्यंत भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना इथल्या व्यवस्थेनं कुणी वापरून घेतलं? बेरड रामोशी असतील किंवा पारधी असतील किंवा कोण असतील, ज्यावेळी खोक्याचं घबाड बाहेर आलं म्हणून मीडियानं ज्यावेळी बातम्या लावल्या आणि ते घबाड आम्ही ज्यावेळी बघितलं त्यावेळी त्या जाळ्या वगैरे बघितल्या। खरं तर भटक्या विमुक्त जाती जमातीमधला खोक्या भोसले आहे का आदिवासी कम्युनिटीमधला भिल्ल किंवा कातकरी आहे हे मला अजून माहिती नाही। पण ज्यावेळी एखादी कृत्य करायचं आहे, एखाद्याचा सूड उगवायचा आहे, एखाद्याकडून वसुली करायची आहे, त्यावेळी सुरेश धस सारख्या लोकप्रतिनिधीला खोक्या भोसलेच्या सराईतपणाचा फायदा करून घ्यावासा वाटला। पण खोक्या भोसले ज्यावेळी अडचणीत आला, खोक्या भोसलेचं ज्यावेळी घर पाडलं जात होतं, खोक्या भोसलेला ज्यावेळी अटक केली जात होती, मी खोक्या भोसलेची सिंपती नाही दाखवत। तुम्ही सुरेश धसांवरती गंभीर आरोप करता। तुम्ही असं म्हणताय की सराईतपणे वसुली करण्यासाठी जे आहे खोक्या भोसलेचा वापर केला गेला, मात्र ज्यावेळेस गबाड बाहेर आलं त्यावेळेस बोलले नाहीत। म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचं? मला असं की ज्यावेळी निवडणुकीला सुरेश धस उभे राहतात, प्रचार चालू होतो, त्यावेळी खोक्या भोसले 100 गाड्या घेऊन आलेला आहे ना, रॅली घेऊन आलेला आहे ना। निवडणुकीमध्ये प्रत्येक ठिकाणी ही जी काय वेगळी कृत्य करायची आहेत, जी संविधान व्यतिरिक्त म्हणजे संविधान म्हणण्यापेक्षा जी गैरकृत्य करायची आहेत, त्यावेळी खोके भोसलेचा वापर केलाच ना सुरेश धसांनी? प्रश्नच नाही। तेच म्हणतात ना, अरे खोक्या बिलेटेड तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, हेच म्हणतात ना सुरेश धस। सुरेश धसांना काय सांगायचं आहे? त्याचे फोटो, त्याच्या रील्स, त्याचं त्या प्रचाराला रॅलीनं येणं, कसं काय सुरेश धस हात झटकू शकतात? मला असं म्हणायचं आहे, तो वनपाल असेल, खोक्या भोसले असेल किंवा सुरेश धस असतील, यांचे कॉल रेकॉर्डिंग गेल्या 6 महिन्याचे काढावेत ना। CDR सगळ्यांचाच काढला जातो, तर सुरेश धसांचा का काढला जाऊ नये? आणि वन्य प्राण्यांचा, वन्य पशुपक्ष्यांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथं कत्तल होत असताना तिथं फॉरेस्ट ऑफिसर काय म्हणजे काय असणार तुमची? फॉरेस्ट ऑफिसरला तात्काळ निलंबित केलं गेलं पाहिजे। सुरेश धसांचे फोन कॉल चेक केले गेले पाहिजेत। आणि काल परवा जे काही कृत्य घडलं की खोक्या भोसलेच्या घरावरती जे काही बुलडोजर चालला, आजपर्यंत त्या वनपाल किंवा त्या फॉरेस्ट ऑफिसर्सना किंवा या लोकांना त्या खोक्या भोसलेची घरं दिसली नाहीत। ते असं म्हणतात की अतिक्रमण झालं म्हणून कारवाई झाली। म्हणजे अतिक्रमण म्हणजे आत्ता तुम्ही एखादी घटना घडल्यानंतर ऍक्टिव्ह होता, त्याच्या अगोदर तुमची काही जबाबदारी आहे की नाही? काय चाललंय नक्की महाराष्ट्रात? आणि मला याच्याही पलीकडे जाऊन या भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या म्हणजे पारधी समाजाला तुम्ही त्याचा यूज करून घेताय का? त्याला तुम्ही न्याय देणार आहात? मी खोक्या भोसलेबद्दल सिंपत्ती दाखवत नाही। खोक्या भोसलेच्या गैरकृत्याचं, त्याच्या हाणमारीचं, त्या ढाकणे पिता पुत्राला जी मारहाण केली, परत त्यांच्यावरतीच अॅट्रॉसिटी ॲक्ट लावला की पिता पुत्रानं विनयभंग केला। पिता पुत्र कसे काय विनयभंग करतात? मला वाटतंय सुरेश धसच्या सांगण्याप्रमाणे या सगळ्या घटना घडतायत। हे जे काही घर जाळलं गेलं किंवा त्याच्यावर जे काही गोष्टी झाल्या, उलट तपासणी या सुरेश धसांची केली गेली पाहिजे। तुम्ही सुरेश धसांवरती गंभीर आरोप निश्चित का नाही? सुरेश धसांना वेगळा न्याय आणि धनंजय मुंडेंना वेगळा न्याय, असं कसं असू शकतं? धनंजय मुंडे आका या शब्दाची व्याप्ती सुरेश धसांनी आता सांगितली पाहिजे। या खोक्या भोसलेचे आका कोण? सुरेश धस वनपाल का तो आष्टीचा जो काही शिरूरचा तो हे आहे PI आहे, त्या PIची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। ज्या पद्धतीने तुम्ही कुठे करणार? म्हणजे सुरेश धसांनी मुख्यमंत्र्यांना करावी लागेल, सुरेश धसांची तक्रार करावी लागेल, राजधर्म पाळावा लागेल मुख्यमंत्री महोदयांना। आपल्या पक्षाचा आमदार आहे म्हणून त्यांना पाठीशी घालून चालणार नाही। कारण ज्या सुरेश धसांनी ज्या साधन शुचितेचा आव आणला होता, जो सतीप्रथेचा आव आणला होता, का बोलत नाहीत? या शिकारी प्रकरणावर तिथल्या लोकांनी, मी वारंवार मीडियासमोर बोललोय की हरणाची शिकार झाल्यानंतर तो मटणाचा डब्बा कुणाकडे जात होता? तर सुरेश धसांकडे जात होता। त्यावर सुरेश धस बोलायला तयार नाहीत, का बोलत नाहीत? हे बघा,
हरणाचं मटण खाल्ल्यानंतर 72 दिवस त्याचा अंश त्याच्या ब्लडमध्ये असतो असं शास्त्र सांगतं. मग एक नमुना सुरेश दसांचा व्हायला काय हरकत आहे? झाला पाहिजे ना. तुमच्याकडे माहिती आहे अरे मग मटणाचा डब्बा तिथलं पब्लिक बोलतोय, मी तिथल्या मोर्चाला गेलोय, तिथलं लोक म्हणतायत. आणि हरणाची शिकार, अरे धर्माराव आत्रामांना राजीनामा द्यावा लागला ना मंत्रिपदाचा. आमच्या इंदापूर परिसरात शिकार केली होती त्यांनी. मग धर्माराव आत्राम या आदिवासी मंत्र्याला वेगळा न्याय आणि सुरेश दसांना वेगळा, असं कसं चालेल मुख्यमंत्री महोदय? आता काय मागणी काय असणार? मागणी काय? सुरेश दसांनी पुढे येऊन बोलावं, खोक्या भोसले संदर्भात बोलावं, या वन्य प्राण्यांची शिकार झाली त्याच्यावर बोलावं. आम्ही करतो ना आरोप. शास्त्र असं सांगतं की 72 दिवस त्या हरणाच्या मटणाचा अंश ब्लडमध्ये असतो खाणाऱ्याच्या. मग एक ब्लड सॅम्पल व्हायला काय हरकत आहे? सुरेश दस, तुम्ही त्या खोक्या भोसलेला एक घर दिलं असतं, त्याला एक रोजीरोटीचं उत्पन्नाचं साधन उपलब्ध करून द्यायला हवं होतं. त्याच्याकडून गैरकृत्य काय करून घेताय तुम्ही? मला वाटतंय हे आजचं नाही, या व्यवस्थेचा हा भाग आहे आजपर्यंत. काय आता तुम्ही असं म्हणताय, तुम्ही आरोप करताय, मग याचा कायदेशीररित्या पाठपुरावा कसा करणार? मग तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार म्हणजे काय? पोलिसात तक्रार देणार, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार, की पुढची चौकशी करावी की जेणेकरून त्याला कायदेशीर स्वरूप प्राप्त होईल? तुम्ही आरोप करताय, मात्र उद्याच्याला करायचे तुम्हाला पुरावे विचारले जातील, मग ते पुरावे तुमच्याकडे असतील. पुरावे मी सांगतो ना, साधं सिंपल ब्लड टेस्ट घ्या ना, कळेल ना हरणाचं मांस नक्की कुणी खाल्लं. आणि मग एवढी हरणं तिथं काळवीट मारले जात होते, तर त्यावेळी मी परत एकदा सांगतो की तो वनपाल काय करत होता त्यावेळी? त्याला काहीच माहीत नव्हतं. कशासाठी हे नोकरीत कशासाठी पाहिजेत अशी माणसं? ही घटना घडून गेल्यानंतर, अरे प्रिव्हेन्शन बेटर देन क्युअर. अगोदर काय तुम्ही काळजी घेणार आहात की नाही? घटना घडायची वाट बघताय. आणि बीड जिल्ह्यामध्ये काय ती नेम प्लेट बदलली किंवा नुसतं नाव टाकलं म्हणून जातीवाद संपणार आहे? आणि असं होणार असेल तर त्या बीड जिल्ह्याच्या SP ला कुणी दिला अधिकार? कुठला GR निघाला? बीड जिल्ह्यापुरता काही शासनानं GR काढला? आणि मग नेमप्लेटचं नाव बदलून जर जातीवाद संपत असेल तर 300-400 वर्ष इथं सोशल रिफॉर्मरनी जे काम केलं, महात्मा ज्योतिराव फुल्यांपासून, महामानव डॉक्टर बाबासाहेबांपासून, रामास्वामी पेरियारपासून, ज्यांनी जाती अंताची लढाई लढली या महाराष्ट्रामध्ये किंवा या देशभरामध्ये, त्या लोकांच्या कर्तृत्वाला काहीच अर्थ नाही. आणि तुम्ही एक नुसतं नेम प्लेट बदलतायत की पोलीस अधिकारी ज्या बंदोबस्तावरती जातात बीड जिल्ह्यामध्ये, नेम प्लेट बघून जे आहे ते त्यांच्यावरती वेगवेगळी वक्तव्य जे आहे ते केले जातात. त्याचा परिणाम जो आहे तो पोलीस सेवेवरती होतो. म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे की यापुढे आता नेम प्लेटच्या पुढे आडनाव जे आहे ते नसेल, फक्त त्याचं नाव जे आहे ते नेम प्लेटवरती असेल. तुम्ही असं म्हणताय की हा अधिकार कुणी दिला? असं बदलता येत नाही. कुणी दिला त्या SP-ना अधिकार? असं नाव बदलायचा अधिकार आहे SP-ना? कशाला कायदे मंडळ आहे मग? विधानसभा, विधान परिषद, तिथं कायदा लिहिला जातो. ह्या SP-ला कुणी अधिकार दिला? SP काय सुपर पॉवर समजतो का स्वतःला? शासन प्रशासनाचा एक घटक आहे. कायद्याच्या सभागृहानं घेतलेला निर्णय त्याची अंमलबजावणी करण्याचं काम SP-चं आहे. अतिशहाणा झाला का? अरे एखादा अधिकारी जर मुजोरी करत असेल, त्याचा पूर्वग्रह असेल, SC ST OBC मधल्या लोकांवर अन्याय करत असेल आणि मग त्या पीडिताला, त्या विक्टीमला, त्या अधिकाऱ्याच्या विरोधात अॅट्रॉसिटी ॲक्ट अन्वये काही दाद मागायची असेल तर त्या विक्टीमनं त्या अधिकाऱ्याची जात शोधत बसायचं आणि मग पुन्हा डिले झालं म्हणून त्याचं प्रकरण मोडीत काढायचं का? कशासाठी हे चाललंय? अरे अफर्मेटिव्ह ॲक्शन म्हणून पहा ना. एखाद्या कम्युनिटीचा अधिकारी जर माझ्या काय माहिती आहे, पण त्या SP-नी गृह खात्याच्या अंतर्गत हे सगळं काम चालतं, गृह खात्याची परवानगी घेतली असावी का? काय वाटतं तुम्हाला? रात्री मी सामाजिक न्यायमंत्र्यांचं वक्तव्य ऐकलं. त्यांना मी हा प्रश्न विचारला आहे, त्यांना त्याचं उत्तर नाही देता आलं. शिरसाटांना एका चॅनलवरती, खाजगी वृत्तवाहिनीवर मी बोललोय त्यांना की या SP-ना हा दिला कोणी अधिकार नाव बदलण्याचा किंवा नावामध्ये बदल करण्याचा? हा कायद्याच्या सभागृहाचा अधिकार आहे. मातेचा म्हणजे आईचं नाव लावण्याचा अधिकार शासनानं निर्णय घेतला. मग का याच्या विरोधात काय तुम्ही कुणी दिला? माझं हेच म्हणणं आहे की त्या SP-ना असा अधिकार कुणी दिला? असं काही GR आहे गव्हर्नमेंटकडं? तुम्ही SP-ना जाऊन विचारू शकतो. मी मुख्यमंत्र्यांना विचारतोय ना, तुमच्या या माध्यमाद्वारे मी मुख्यमंत्र्यांना विचारतो की एका जिल्ह्यापुरता, मग तुमचंही नाव आडनाव कशाला लावता तुम्ही? मुख्यमंत्र्याचंही आडनाव बदला, मग आडनाव काढून टाका, उपमुख्यमंत्र्यांचं काढा. आणि नाव बदलून किंवा नावामधलं आडनाव काढून जर सामाजिक समरसता किंवा जातीवाद नष्ट होत असेल, काढा ना लवकर GR. मग काही चाललंय राव, कायद्याचं राज्य आहे. मला द्यावं उत्तर. याच्या विरोधातली मग तुम्ही लढाई कशी लढणार? तुम्ही असं म्हणताय की होणार नाही. आता मग बीड जिल्ह्यामध्ये जर तो SP-नी निर्णय घेतलेला आहे, मग याच्या विरोधात तुमची भूमिका काय? कसा आवाज उठवणार? माझं म्हणणं काय आहे
की जातीवाद वगैरे एखादी घटना घडल्यानंतर तुम्ही ॲक्शन मोडवर येता, गुन्हा घडल्यानंतर असं झालं नाही पाहिजे म्हणता, पण गुन्हा घडू नये, जातीवाद होऊ नये यासाठी काय तुमचं धोरण आहे की नाही? यासाठी काय तुम्ही करणार आहात की नाही? हा फक्त पोलीस डिपार्टमेंटचा प्रश्न नाही, विचारणार की प्रश्नच नाही. मी एक आंदोलक म्हणून मी मीडियाच्या द्वारे मी माझी मतं मांडत राहणार. सरंजामी प्रवृत्तीच्या विरोधामध्ये किंवा न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये उद्या या अधिकाऱ्याने एखाद्या जर मुजोरीगिरी केली तर तिथल्या त्या माणसाने कुणासमोर न्याय मागायचा? का त्याची जात शोधत बसाय? मग कशासाठी ॲट्रॉसिटी ॲक्ट रद्द झाला याचा अर्थ? हे 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 भयंकर आहे. आपण पाहतोय की बीड जिल्ह्यामध्ये जो एसपीनी निर्णय घेतलेला आहे त्या एसपींना अधिकार जो आहे तो कोणी दिला हा प्रश्न जो आहे तो मुख्यमंत्र्यांना मी विचारतो अशी प्रतिक्रिया लक्ष्मण हाकेंनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.